नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय यशवंत गावडे, गाव निवळी, बावनदी, तालुका जिल्हा रत्नागिरी। मित्रांनो, ही टाकी 2000 लिटरची टाकी आहे, ट्रिपल लेअरची। ह्या टाकीचं म्हणजे क्रॅक झालेलं आहे। काही कारणानं बेस व्यवस्थित असल्याकारणानं हा क्रॅक बघा, इथं जवळजवळ 1 फुटाचा क्रॅक आहे। पण ह्या क्रॅकमुळं ही टाकी आपण सहज फेकून देतो किंवा भंगारमध्ये देतो। मित्रांनो, सांगायचं म्हटलं एवढंच आहे की ही टाकी तुम्हाला आता इथून पुढे टाकावी लागणार नाही, कारण की ह्या टाकीवरती एक सोल्युशन असं आहे की वेल्डिंग मारून ही टाकी परत जसं आहे तसं रिप्लेसला आपण वापरू शकतो। सध्या आत्ताच्या युगानुसार जर बघितलं, मार्केटमध्ये हिचा रेट 10 ते 12,000 रुपये आहे। आज जर समजा ही टाकी आपण भंगारमध्ये गेलो तर 7 रुपये किलोने जाते, फक्त 7 रुपये किलोने। त्याच्यापेक्षा जर ही टाकी तुम्ही रिपेअरिंग करून घेतलीत आणि जर का तिचा वापर केलात तर जेवढी वर्ष टाकी तुम्ही वापरलात तेवढी वर्ष ती टिकू शकते, ह्याची गॅरंटी मी देणार। कारण का काम करत असताना जसं आपण एखादे लोखंडी वेल्डिंग मारतो तसा हा प्लास्टिक वेल्डिंगचा रॉड आहे आणि त्या रॉडनी हे वेल्डिंग मारलं जाणार आणि ही टाकीची 100% गॅरंटी दिली जाणार की ही टाकी जर बनवल्याच्या ठिकाणी जर परत काय प्रॉब्लेम आला तर बिना खर्च 1 रुपयाही न घेता मी ही टाकीला नक्कीच पॅच मारून देणार, हा शब्द देतो। आणि जसं आता मी कामाला सुरुवात करतोय, पहा कशी टाकीचं काम केलं जातं। आणि टाकीचा हा चिर बघा किती डीप आहे, किती मोठा आहे तो पण बघा। आणि ह्या चिराला हे बघा, यापासून पूर्ण हा इथं 1 फुटापेक्षा सुद्धा जास्त आहे। आता हे माझं मशीन आहे आणि हा रॉड आहे, थोडंसं वर्क बघा तुम्ही। आणि कुणीही टाकी टाकून देऊ नका, माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर निश्चित दिला जाईल। आणि त्याचबरोबर घरपोच सेवा हा एक विषय आहे मोठा, मी तुमच्या घरी येऊन हे काम करून देणार। बघा, आज ही 2000 लिटरची टाकी आहे, 5000 असते, 10,000 लिटरच्या असतात टाक्या। आज ओरिजिनल टाक्या जर घ्यायला गेला तर 10,000ची घ्यायला गेलात 1.25 लाख रुपये किंमत आहे। 5,000ची ओरिजिनल सिंटेक्स 65,000 रुपये किंमत आहे। मित्रांनो, आज आपण एक सर्वमान शेतकरी आहोत, बागायतदार आहेत। आता फवारणीचा सीझन चालू झाला आहे। आपण फवारणीचं सीझन म्हटलं की आपल्याला पाण्यासाठी टाक्यांचा जर उपयोग आहेच। आपण बागेमध्ये नेताना आपल्या नकळत चुकीनं टाकी फुटते, पण त्या टाकीसाठी तुम्हाला नवीन रिप्लेस घेण्याची गरज नाही। आणि आता मार्केटमध्ये इतक्या टाक्यांच्या कंपन्या आलेल्या आहेत, मी कुठल्याही कंपनीला दोष देण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु लोकांची एवढी फसवणूक केली जाते। आज माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, लोक सांगायचं म्हणजे GSTचं बिल असून सुद्धा रिप्लेसला टाकी देत नाही कंपनी। त्याचं कारण एवढंच आहे की आज कंपनी प्रोडक्ट काढून 1 वर्षात ते प्रोडक्ट बंद करून, अशी माझ्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत। मित्रांनो, 1.5 वर्षात टाकी फुटून GSTचं बिल असून सुद्धा त्या लोकांना टाकी रिप्लेस दिली जात नाही, अशी लोकांची फसवणूक होते। आणि त्या टाक्यांची किंमत इतकी असते की आज तुम्हाला बोललो आहे, साधे जर 10,000 लिटरचे घ्यायला गेलं तर 68,000 ते 70,000 रुपये टाकीची किंमत आहे। आज जर 1.5 वर्षात जर फुटत असेल तर लोकांनी, शेतकऱ्यांनी करायचं काय? याच्यासाठी बघा, हे जुगाड म्हटलं तरी चालेल, पण अतिशय सुंदर असा एक फॉर्म्युला आहे। बरोबर।
मित्रांनो हे बघा, आता ही माझी पहिली लेअर तयार झाली आहे. अशा एकूण मी 4 लेअर चढवणार याच्यावरती. हा जो चीर आहे हे पहिल्यांदा फक्त तो चीर धरून ठेवण्याचं काम केलं आहे. त्याच्यात तदनंतर सांगायचं म्हणजे हे बघा, हा टँक निपलचा होल आहे. हा टँक निपल लिकेज झाल्या कारणानं हा टँक निपल बंद करावा लागतो आणि तो बंद केल्याच्या नंतर तो परत लिकेज होणार नाही याचीसुद्धा गॅरंटी. हा एक पहिला लेअर झाला आहे. याच्यानंतर अजून 3 लेअर म्हणजे एकूण 4 लेअर चढवलं जाणार. म्हणजे कमीत कमी हा एवढा जाडी होणार. आपल्याला प्रत्येक लेअर मागं दाखवतो त्याप्रमाणे थोडा वेळ लागणार. दुसऱ्या लेअरला मी चालू केले. हा सिंगल लेअर झाला तर डबल रॉड घेऊन मारतोय बघा. म्हणजे थोडा करत ते मजबूतपणा होत जातो. आणि तुम्हाला असं 4 लेअर चढवल्यानंतर चौथी लेअरला नेमकं काय होतं, किती ते मजबूतपणा येईल हे आपण प्रत्यक्षात पाहालच. हे बघा मित्रांनो, जो हा टँक निपल लिकेज झालेला आहे बघा होल, त्याला कसं मी लेअर मारतो ते बघा. हा जो टँक निपलचा होल होता तो कसा पॅक करतोय बघा. जास्त गरम झाल्या कारणानं चिपकलं हे बघा. कपड्याचा वापर करून जर असं केलं तर ते बघा कितीतरी सुंदर होतं आणि जसं टाकीचं साईज आहे त्याप्रमाणे होतं. फक्त एवढं सांगू शकतो की ह्या टाकीचा कलर निळा आहे आणि हा माझा रॉड आहे तो ब्लॅक कलरचा आहे. हे खूप कॉस्टली असल्या कारणानं सगळेच कलर आणायला शक्य होत नाही. पण काही आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की दिसण्यापेक्षा मजबूतपणा असणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर, ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून मी जे आहे ते वापरतो. मित्रांनो बघा ह्याची फिनिशिंग बघा. हे बघा, हा जो पॅच मारला आहे हा जरासुद्धा इथं तुम्हाला गॅप दिसणार नाही की त्याला पॅच मारलेला फक्त कलर काळा असल्या कारणानं फक्त दिसतो. नाही तर हे बघा इथून हा जसा वेल्डिंग लोखंडी आपण वेल्डिंग मारतो त्याचप्रमाणे हे बघा एकदम करेक्ट फिनिशिंग येतं त्याला. आणि नेक्स्ट लेअर मारणार त्यावेळेला याला फिनिशिंग केल्याच्यानंतर आपल्याला दाखवणारच आहे. मित्रांनो पहा, आता शेवटची लेअर मारतोय मी. शेवटची लेअर मारताना हे बघा, हे रॉड जवळजवळ 4, 8, 10, 12 ते 15 रॉड एकत्र घेतलेत. त्याचं कारण असं की ते जाड झालं पाहिजे जास्त. हे लेअर जे मारले ह्याच्यावरती आता जाडी बनवले की त्याला मजबूतपणासाठी जाड बनवलं की विषय लिकेज होण्याचा अजिबात चान्सेस नाही. बघा इथून सुरुवात करतोय. हे आता जाड शेवटची लेअर मारतोय. तदनंतर मी स्वतः आतमध्ये जाऊन सुद्धा ह्या पद्धतीनंच काम करणार आहे. ते पण आपल्याला दाखवलं जाईल. जे मी सांगितलं आहे की बाबा रे गॅरंटेड का काम होतं त्याचं कारण असं की मी आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून लेअर मारतो. हे बघा, आता हे 15 रॉड घेतलेत ते एकत्र केलेत आणि त्याची जाडी बनवतो.
हे बघा शेवटची लेअर मारतो. हा जो जाड बनवला आहे नाही म्हटलं तरी 2 ते 3 सूतभर जाड आहे. ते अगोदर 3 लेअर मारले, त्याच्यानंतर हा चौथा शेवटचे लेअर मारतो. हे जाड बनवल्यानंतर हे व्यवस्थित फिनिशिंग करून घेतोय. हे बघा मित्रांनो, लेअर चढवण्यासाठी वेळ खूप लागतो. ही 2000 लिटरची टाकीचं काम करण्यासाठी 1 फुटाचा चिर असेल तर कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. हे असं नाही की असा पॅच मारून गेला, चिपकवून गेला आणि लगेच झालं, तसा विषय नाही आहे. हे अतिशय मेहनतीचं सुद्धा काम आहे. असं तुम्ही म्हटलात तर असं लगेच होणार नाही. ते असं बाबा इतर कसे जे आपले रेडीमेडचे पॅच भेटतात हार्डवेअरमध्ये, तो प्रकार वेगळा आणि हा प्रकार वेगळा. पॅच जरी तुम्ही घेतलात, मी दुसऱ्या कंपनीवाल्यांना किंवा कोणाला दोष देत नाही, जे रिअली आहे ते सांगतोय. ते तेवढ्यापुरतं राहतात. आपण टी व्ही किंवा इतर माध्यमातून जे बघतो पॅच मारल्याच्यानंतर पाणी थांबतं, तसं काही नसतं. ते आता इथंसुद्धा त्यांनी इथं पॅच मारलेला होता पण ते पाणी थांबलं नाही. मित्रांनो, हे बघा शेवटच्या टोकाला आलोय. बघा बघा हा चिर आता पूर्ण झालेला आहे कंप्लीट. आता आतमध्ये जाऊन ज्या प्रकारे बनवलं जातं तेही आम्ही आता याच्या पुढे दाखवू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आता ही टाकी बाहेरून पॅच पूर्ण झालेलं आहे. हे बघा, याचं तोंड बघा केवढं छोटं आहे. माझी थोडीशी तब्येत जास्त असल्या कारणानं तरीही मी ह्याच्यामध्ये आतमध्ये जाणार. बघा कसं जातो ते, कारण का खरी कसरत असते. बघा हा इथं चिर आहे. हे बघा, हे साफ केल्याच्या नंतर दिसेल पूर्ण 1 फुटाचा. तो आता मी बनवणार आहे. ज्यावेळी बनवणार त्यानंतर तुम्हाला ते दिसेलच. बाहेरून पॅच मारला त्याचप्रमाणे आतूनही मारणार आहे. हे बघा, खूप जोखमीचं काम आहे, त्याचप्रमाणे खूप मेहनतीचं पण काम आहे. बघा आतमध्ये टेम्परेचर ज्यानं सहन केलं त्यालाच ते शक्य आहे. आपल्याला माहितीच आहे कुठलंही काम साधं नसतं. जरी दिसण्यापुरतं जरी साधं असलं तरी ते
मित्रांनो हे बघा, आतून पॅच पूर्ण झालेला आहे. हे बघा, हा पूर्ण असा 1 फुटाचा होता. हा इथं टँक निपलचा होल मोठा तो पण क्लिअर केलेला आहे. हे बघा, आता हा आतला पॅच पण पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला मी बाहेरून जो पॅच मारला आहे तो एकदा क्लिअर करून दाखवतो. आता मी बाहेर येतोय. बघा किती मेहनतीचं किती काम आहे ते पण बघा. हा जो पॅच मारला बाहेरून तो पॅच मजबूतपणाचं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे हा ग्राइंडर आहे. ग्राइंडरने बघा दोस्तांनो, हा बघा आता हा पॅच पूर्ण 100% तयार झाला. धन्यवाद. आणि आमचे मित्र दीपक चौगुले यांनी हा व्हिडिओ बनवला आणि माझी जी छोटीशी कला या आपल्यापर्यंत पोहोचवले. प्रथम त्याचाही मी आभारी आहे. दीपक दादा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. ते ट्रिपल लेअर. मित्रांनो आणि एक सांगायचं म्हणजे हा पॅच मारल्याच्या नंतर टाकीला तुमच्या एक मनात विषय आला असेल की बाबा रे पाणी किती वेळात भरावं. मी खात्रीने नव्हे 100% सांगतो, पॅच मारल्यानंतर अगदी दुसऱ्या मिनिटाला पाणी भरलं, माझ्या समोर जरी भरलं तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, याची गॅरंटी माझी. बरोबर. मी फुल टाकी पूर्ण भरू शकता. पूर्ण टाकी पूर्ण भरू शकता. माझ्या समोर भरू शकता, अगदी दुसऱ्या मिनिटाला भरू शकता. बरोबर. एवढी खात्री माझी. ओके, धन्यवाद.